Alright. The reverse camera work करून. The route guidance will start now. ओके 369 आहे याच्यात. 369 फक्त रिवर्स आहे. आणि समजा याच्यावरचं व्हॅरियंट घेतलं तर नाहीच वर्णाला नाहीच आहे. नाहीच आहे का? हां ओके ठीक आहे. हे रीच करावं लागतं थोडंसं. In 700 meters, turn Shift right तर छान आहे. onto Sadar Chowk. शिफ्ट एकदम स्मूथ आहे सर. सेकंड गिअर ट्रॅफिकमध्ये चालू शकतो म्हणजे हां आपण. चालू बघा. स्पीड ब्रेकर्स वगैरे येस येस. सेकंड गिअरमध्ये. In 100 meters, keep right and then turn right. अच्छा ही क्लोज करता का? ते मी जस्ट ट्राय करण्यासाठी एक लावलं होतं. ओके In 200 meters, turn right. Turn left. ए Guidance is at this one. Guidance. सीट बेल्ट आहे ना? आता ह्याला पुढे डिस्क आहेत आणि डिक्सन ड्रमचं कॉम्बिनेशन. मागे ड्रम आहेत का? आणि दोन्ही याच्यामध्ये कोणते फक्त ऑटोमॅटिकमध्येच येते का ते? हो हे मस्त आहे. कूल. व्हेंटिलेशन सीट मस्त आहेत. आय थिंक ते करून देतील बरं का. हां तुम्ही बोलले तर हम्म. रिक्वायरमेंट आहे तर तुम्हाला खर्च वगैरे सांगतील. हां पण मोस्टली आय थिंक ब्रेकिंग आपलं कोणत्याही गाडीचं फ्रंट ब्रेकवरतीच असतंय ना. हां आपली फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे ना. याची ह्युंडाईची रिअर व्हीलमध्ये कोणती? आय थिंक फक्त अल्काझार असेल. नाही सगळे फ्रंट व्हील. सगळे फ्रंट व्हील. ओके तो खड्ड्यांमध्ये थोडंसं आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे. जशी आपण एखादी SUV वगैरे टाकतो तसं नाही टाकता. तसं नाही टाकताय ना. हां पण तुम्ही चालू शकता. हां मॅनेजेबल आहे. एकदम कमी नाही. थोडंसं लक्ष देऊन हां. केलं तर मॅनेजेबल आहे. दॅट्स नाईस.
पुढून त्या जिमच्या तिथे हां, घेऊन चालेल, आपण चालेल. हे करू. अरे थोडासा ब्लाइंड स्पॉट आहे बा म्हणजे हां. इथे. नाही ते एकदम टर्न हां. करायला गेलं की थोडं तुम्हाला जाणवतं. आणि तो एकदम अचानक आला ना. हां. टर्बो आणि नॉन टर्बोमध्ये पॉवरचा किती डिफरन्स आहे? आता याला कसं आहे 115 PS पॉवर आहे. ओके तुम्हाला 160 न्यूटनमीटरचा टॉर्क भेटतो. ओके. त्याला कसं आहे 160 PS पॉवर आहे, 253 न्यूटनमीटरचा टॉर्क आहे. भरपूर फरक आहे. ऑलमोस्ट 1.5 पट. हां भरपूर फरक आहे. मग मायलेजमध्ये किती फरक पडत असेल एक तरी? ते फक्त हायवेला चालवले की तुम्हाला मायलेज भेटतं, पण सिटीमध्ये तुम्ही आले तर ऑलमोस्ट तुम्हाला तिच्याकडून एक्सपेक्ट नाही हां, करायचं yes, yes. टर्बोकडनं. तो टर्बो तेवढा RPM ला मॅच झाला पाहिजे, मग तुम्हाला तो मायलेज द्यायला सुरुवात करतो. हो. फक्त ते ड्राईव्ह ज्यांना मतलब ॲग्रेसिव्ह ड्रायव्हिंग करायचं आहे, हां. ड्रायव्हिंग थ्रिल करायचं तेच घेतात. अच्छा अच्छा अच्छा. सिलेक्टेड कस्टमर घेतात ज्यांनी फक्त त्यांना ड्रायव्हिंग म्हणजे मोर सेन्सिबल ही वाली चॉईस आहे बा हां. नॉन टर्बो. बरोबर. थँक्यू. ओ इथे असं आहे काहीतरी. हा वेगळा विषय आहे. त्याच्यामध्ये हे आहे का काही हायब्रिड टेक वगैरे त्या टाईपचं आहे का? नाही 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 मी ब्रेक सोडले की ते वाढते. ते आपली ऑक्झिलरी बॅटरी असेल ना त्याचं आहे सर ते. ओके. ठीक आहे. ॲक्सिलरेट केलं की ते कमी होतं आहे. आता याच्यामध्ये टर्बो आणि नॉन टर्बोमध्ये काय काय म्हणजे फीचर वाईज काय डिफरन्स आहे? फीचरच फरक नाही आहे, इंटिरियर वाईज फरक असेल. इंटिरियर वाईज त्याला टोटल ब्लॅक इंटिरियर आहे. हम्म. फक्त त्याच्यात तर बेनिफिट पण हे असे ॲक्सिडेंट करवतात. डायरेक्ट मधूनच जातं. हा एक खूप खतरनाक चौक आहे. भरपूर आहे पॉवर. भरपूर पॉवर आहे. मला नाही वाटत टर्बोची काही हे Power आहे वाटत. ना. गरज नाही. गरज आहे. नॉन टर्बो भरपूर आहे.
आहे की 4th गिअर 40च्या स्पीडने काहीच प्रॉब्लेम नाही, गाडी स्ट्रगल नाही करत, काय नाही. मला जर व्हेंटिलेटेड सीट्स पाहिजे असेल, हिटेड सीट्स, बोसचे म्युझिक प्लेअर, तर एक नवीन व्हेरियंट लॉन्च केला त्यांनी SX प्लस. SX प्लस प्लस मध्ये भेटून जाईल. जातात ना. ब्लाइंड स्पॉट. जर SX प्लस मॅन्युअल तुम्ही बघायला गेले 6 आहे ना, 1680 ला जाते. हां 6 पर्यंत. 6 स्पीड मॅन्युअल. हां 6 स्पीड. ओके. हा पी काय आहे? हे पार्किंग सेन्सर नाही का फ्रंटचे आहे टॉप एंडला. ते पुढचे. हां हां त्याच्यासाठी. ओके, नाईस. आता बघा, जर तुम्हाला नॉर्मल मी सांगितलं SX, ती जाते ही वाली. 16 लाख. नाही, ही तर SX ऑप्शन आहे. हे Okay. एक्झॅक्टली मॉडेल जाईल तुम्हाला सांगतो SX ऑप्शन 18,06,000 पर्यंत. 18,600. ओके. आणि जर मी SX सांगितलं होतं तुम्हाला, हां, ते 16,04,000 ला जाते. 16,400. आणि जर तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स पाहिजे, तुम्ही ठीक आहे. हे व्हॅरियंट लागलं बोस ऑप्शन. म्युझिक प्लेअर पाहिजे, हां. ठीक आहे, त्याच्यानंतर हिटेड सीट्स पाहिजे, हम्म. तर तुम्ही SX प्लस घेऊ शकता. नवीन व्हेरियंट आहे, ती जाते 1680 ला. आता यायचं आहे का अजून? ते आली लॉन्च झाली होती. अच्छा अच्छा. ओके. 1680 ला ती. 1680 जाते. मेजर तुम्हाला फरक मग ती पडतो. 18 पेक्षा मग ती डील बेटर पडते. त्याच्यात कसं ॲडस नाहीये. हिच्यामध्ये आहे का? नाही प्लस मध्ये. हा ह्याच्यात आहे ॲडस. ओके. क्रूज कंट्रोल हिच्यामध्ये आहे ना. ओके. तुम्हाला ॲडस रिक्वायरमेंट आहे तर डायरेक्ट SX ऑप्शन घ्या. रिक्वायरमेंट नाही ADAS तर प्लस आपल्या घेतलं इंडियन रोड्सवर नाही, सुटेबल नाहीये. हां. बट एक कस्टमरचा असतो ना की मला घेऊन ठेवायची. हा, क्रूज कंट्रोल आपल्याकडे आहे Cruise बाबा. control आहे ना थोडंसं. हा, त्याला. ते कामाचं आहे आपल्याला. मग तुम्ही SX प्लस सिलेक्ट करा सर, काय अडचण नाहीये. SX प्लस मध्ये लेदर सीट्स येतील, व्हेंटिलेटेड हिटेड सीट्स, बोसचे म्युझिक प्लेअर आहेत. हे मेजर रिक्वायरमेंट तुम्हाला वाढून जातील. क्रूज किती वाढतं त्यात? एक 74,000 वाढतंय. 74. ती 16,04,000 जाते. 16,80,000. पण त्याच्यात तुम्हाला लेदर सीट्स, व्हेंटिलेटेड हिटेड सीट्स, बोसचे म्युझिक प्लेअर, मेजर ह्या गोष्टी ऍड होणार त्याच्यात. व्हॉल्यूम फक्त मला हे आवाज ऐकू द्या. वो दिन है और आज का दिन है, चेंज बस करा. घूम रहा हूँ और घूमते घूमते न जाने कौन सी नदी है जिसके आगे मैं Well enough. कैंपिंग करने बैठ गया हूँ और मैगी बना रहा हूँ और दूर से मुझे ओके, म्यूट असं. वेल इनफ. जास्त गोष्टींचा फरक नाही. लेदर सीट्स ऍड केले त्याच्यात. त्यांनी काय केलं, SX आणि SX ऑप्शन 2 व्हेरियंट होते बरोबर, टॉप सेकंड. त्याच्यामध्ये एक व्हेरियंट लॉन्च केला. जसं आता तुम्हाला ॲडस नकोय असे कस्टमर पण पण असतात. क्रूज कंट्रोल हा, चालेल ते मग. आहे.